मित्रांनो, एक खुशखबर आहे. आपल्या बच्चे कंपनीसाठी श्यामची आई या कथामालिकेवर आधारित आपल्या चॅनल सबस्क्रायबर्ससाठी 25 गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा 41व्या भागात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 4 वर्षे ते 15 वर्षे या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. आणि यामधील प्रथम 3 विजेत्यांना प्रशस्तीपत्रक आणि पारितोषिक दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने या सर्व कथा श्रवण कराव्यात. तसेच न समजल्यास पालकांनी त्यांना समजावून सांगाव्यात. चला तर मग आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि या सर्व गोष्टी मन लावून ऐका आणि श्यामची आई या कथामालिका स्पर्धेत सहभागी व्हा. धन्यवाद. आजची कथा आहे कथा तिसरी, मुकी फुले. वाचन सौ पूनम पुरुषोत्तम राणे. नमस्कार. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील मुकी फुले ही कथा आपल्यासाठी मी वाचते. बारकू, भाकरी खाल्लीस की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले. आई वाढ ना ग लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई, जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकरी खा, बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकरी पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू आणि शिवा जल्दीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्यांचे शिवाला भान नव्हते. बोलो बन्सरी धरीन जय जयकार, श्याम सुंदर हरिणू जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य असंग्र, शरीरधर्म अस्वाद, सर्वत्र भयवर्जनम, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावे, नम्रत्वे व्रतनिश्चये. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी आणि आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केले. माझ्या वडिलांना सुद्धा फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 फुलांची जुडी ते गणपतीला वाहायचे. खुरटतलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांना कधीच वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा व्हावयाची, ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते. बकुळची फुले फारच सुंदर आणि सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटनेच जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरून भरून आणावयाच्या. सकाळी फुले जमवून ठेवायची आणि 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ती देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची आणि सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावयाची. सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्याच दिवशी घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरची फुले मी आणीत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शेंबड्या नाकाला कोंबतील, नाहीतर घामट केसात खोतील. फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमय मूर्ती असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठी तोडून मी जमवीत असे.
गुलबक्षीच्या फुलांसारखी मुलामुलीत भांडणे व्हायची. गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक आणि कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची, कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीच्या फुलांची माळ, फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुई दोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ. बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो तो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे. त्यांच्या आधीच रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून मी त्या दिवशी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची. लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावयाच्या असे मी ठरविले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यानंतर फुलू लागतात. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंद शास्त्रज्ञांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतले आणि त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेविल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारसारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही मिळणार हो. मग रडत बसशील. मायला नाही तर नाही, पण दुपार तरी ते 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवले आहेत. तू माळ करतेस का? मी विचारले. आंतर मी येतेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात डेखे पडायला नकोत, आई म्हणाली. मी ताम्हण आणाव्यास गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुललेली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिले. हे रे काय, पाणीशेटी बघते आहे. कळ्याच तोडून आणल्या होत्या अशा वाटते, तरीच नीट फुललेली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय अधाशासारखा गेलास उतावळा होऊन? असे आई मला बोलत होती. तोच शास्त्री बोवांकडची, धोंडोपंतांकडची बन्या, बापू, बाबी सारी मुले आली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून, आम्हाला एक सुद्धा ठेवले नाही याने, बाबी म्हणाली. काय रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले? बाप्पू बोलला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी, मी म्हटलं. नेहमी आपण सारेजण बरोबर असतो, बन्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी? मी विचारले. पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फनकाराने निघून गेलास, मला का नाही थांबवलात? बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास. हा असा आज सूड घ्यायचा होता वाटते, बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बन्या, बाप्पू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असं करणार. नाही ना रे श्याम, असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जावं रोज संध्याकाळी फुले वेचावया, नाहीतर राग धराव्यास तू का आत्ताच येतोस? आपण छप्पोपानी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळू, बन्या म्हणाला. माझी आई म्हणाली, आता उशीर झालाय, उद्या खेळावं बन्या, बाप्पू. मुले गेली. माझे तोंड गोरे मोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, दुसऱ्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुक्की फुले तोडून आणणे. तू अधीर झालास,
परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवितात. झाडांच्या माडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुलं फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवानाच ना. कोठे गेली तर ती देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये, ते देवालाही आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळते तरी पुरे, परंतु नीट फुललेले वाहा. गड्यानो, अशा खुडून आणलेल्या मुख्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते, घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याचप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवितात, रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळ्या तोडू नको हो, त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे. धन्यवाद. पुढील कथा पुढील दिवशी.